नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळपास 1773 जागांसाठीची सर्वात मोठी भरती आलेली आहे आणि ही भरती जी आहे ती भरती बघा गट क आणि गट ड या रिक्त जागांसाठीची सरळ सेवा पद्धतीने ही भरती होणार आहे। तर याच्यामध्ये बघा खूप सगळ्या पोस्ट आहेत, जवळपास 65 वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जाणार आहेत आणि या 65 पोस्टच्या सर्व मिळून जागा होणार आहेत 1773। तर अशा या 1773 जागांसाठीची भरती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपल्याला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं जी काही भरती होणार आहे या भरतीमध्ये ड्रायव्हर भरती देखील आहे। जवळपास 200 पेक्षा अधिक जागांसाठीची ड्रायव्हर भरती या ठिकाणी आलेली आहे। तर या ड्रायव्हर भरतीसाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याचबरोबर ड्रायव्हर भरतीसाठी कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा देण्यात आलेल्या आहेत, ही सगळी इत्थंभूत माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला मित्रांनो आपण इथं देणार आहोत। तर बघा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जी भरण्याची तारीख आहे ती 12/8/2025 पासून ते 2/9/2025 पर्यंत आपल्याला इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तर thanecity.gov.in ही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर तुम्ही मित्रांनो हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये पाहू शकता की इथं पदनाम दिलेला आहे, इथं तुम्हाला वेतन श्रेणी काय असणार आहे आणि इथं एकूण किती पदं भरली जाणार आहेत हे दिलेलं आहे। तर बघा इथं तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दिसत आहेत की कोणकोणती पदं आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। मित्रांनो ही जी PDF आहे ती PDF जवळपास 68 पेजेसची PDF आहे, त्यामुळं या सगळ्या पोस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या तर आपला जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होईल। त्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रायव्हरसाठीची जी काही भरती आहे त्याबाबत सविस्तर वर्णन करणार आहे। तर बघा 1773 एकूण पदं आहेत, 65 वेगवेगळी पदं इथं भरली जाणार आहे आणि त्यांच्या जागा होत आहेत 1773। तर बघा इथं तुम्हाला अर्ज करण्याच्या तारखा देखील देण्यात आलेल्या आहे। तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, फॉर्म भरत असताना अडचणी आल्या तर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबर देखील दिलेले आहेत। या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ईमेल ID वरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आपल्या इथं परीक्षा शुल्क असणार आहे खुल्या गटासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्ग अनाथ यांच्यासाठी इथं 900 रुपये इतकी परीक्षा फी असणार आहे। तर बघा आपल्याला ही जी काही परीक्षा फी आहे ही सर्व ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे आणि मित्रांनो तुमचं इथं जे सिलेक्शन होणार आहे ते सिलेक्शन देखील ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे। तुम्हाला यासाठी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे। इथं बघा इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे सहाय्यक परवाना निरीक्षक गट क चं पद आहे, 2 जागा आहेत, त्याचं इथं तक्ता दिलेला आहे। त्याचबरोबर त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते देखील दिलेलं आहे। टंकलेखन जे आहे त्याच्यासाठीचं देखील क्वालिफिकेशन दिलेलं आहे, जागा देण्यात आलेल्या आहे। लिपिक लेखा गट क च्या देखील इथं 32 जागा भरल्या जाणार आहे। त्याच्या पात्रता आणि इथं तुम्हाला काय देण्यात आलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। त्याचबरोबर इथं पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता गट क ची आहे, 24 जागा आहे, त्याचं क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी असली पाहिजे आणि तुमच्याकडे 3 वर्षाचा कामाचा अनुभव देखील असला पाहिजे। मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता गट क ची जागा आहे, इथं तुम्हाला एक शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे। विद्यापीठाची तुमची यांत्रिकी ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदवी असली पाहिजे आणि 3 वर्षाचा कामाचा अनुभव मागितलेला आहे। कनिष्ठ अभियंता विद्युत गट क 4 जागा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला विद्युत अभियंताची पदवी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता क चं पद आहे, इथं 63 जागा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रदूषण निरीक्षक गट क ची पद आहे, 1च जागा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातून पर्यावरण शास्त्राची पदवी असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा सहाय्यक अग्निशामक केंद्र गट क चं आहे पद, 13 जागा आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीच्या काही अटी देण्यात आलेल्या आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालक यंत्र चालक इथं 207 जागा आहेत, आलं का लक्षात। आणि सॅलरी बघा किती दिलेली आहे तुम्हाला इथं 21,700 ते 69,100 रुपये इतकी सॅलरी तुम्हाला देण्यात आलेली आहे। आणि याच्यासाठी बघा तुमचं काय असलं पाहिजे, तुमचं
10वी पास असणं आवश्यक आहे। राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम जो आहे तो पूर्ण झालेला असला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे वैध जड वाहन चालवण्याचा परवाना देखील असला पाहिजे आणि तुम्ही जड वाहन चालक म्हणून किमान 3 वर्ष काम केल्याचा तुमच्याकडे अनुभव असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? ही जी ड्रायव्हर भरती आहे या ड्रायव्हर भरतीची संपूर्ण तयारी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेतली जाते। त्यासाठी काय करायचं आहे, आपण अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेचच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। इथे तुम्हाला शारीरिक पात्रता किती लागणार आहे, उंची किमान 165 सेंटीमीटर, महिलांसाठी उंची आहे 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर फुगून 86 सेंटीमीटर जास्त इथं तुम्हाला छाती असली पाहिजे फुगून। त्याच्यानंतर महिलांसाठी ही अट लागू नाही, वजन किमान 50 किलोग्रॅम, महिलांसाठी किमान 45 किलोग्रॅम वजन आहे आणि दृष्टी तुमची चांगली असली पाहिजे, त्याचंही तुम्हाला इथं निकष दिलेला आहे। तर त्याच्यानंतरची पुढची पोस्ट आहे मित्रांनो फायरमन। फायरमनसाठी जागा किती आहे, 381 जागा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मान्यता प्राप्त म्हणजे इथं बघा तुमची 10वी असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमचा राज्य किंवा राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे। मराठी भाषेचं ज्ञान देखील असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो बघा याच्या सगळ्या भरतीची इथं काय केलेले आहेत, प्रत्येक पोस्टसाठीची डिटेल माहिती देण्यात आलेली आहे। तर ही तुम्ही PDF आहे ती PDF अधिकृत वेबसाईटवरून देखील डाउनलोड करू शकता। तुम्हाला वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि जे विद्यार्थी मित्र ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणार आहेत किंवा बाकीच्या कोणत्याही पोस्टसाठी अर्ज करू द्या, तर तुमचा या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये परीक्षेची तयारी करून घेतली जाते। तुम्हाला जनरल नॉलेज असेल, चालू घडामोडी असतील, या सर्वांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। मित्रांनो तुम्हाला परीक्षेची तयारी करायची असेल आणि तुमची तयारी कशा पद्धतीने झालेली आहे हे चेक करायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।